नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या प्रीपेड मोबाईल नंबरला 90 दिवसांहून जास्त वेळ रिचार्ज केलेला नसेल आणि नंबर इनॅक्टिव्ह ठेवला तर टेलिकॉम कंपन्या तुमचा नंबर अन्य युजर्सला अलॉट करू शकतात. एकदा सिम बंद झाल्यावर आणि दुसऱ्या कोणाला नंबर अलॉट झाल्यानंतर तुमच्या हातात काहीही उरत नाही. तुम्ही त्या नंबरला पुन्हा तुमच्या नावावरती करू शकत नाही. मात्र आता TRAIच्या नवीन नियमानुसार केवळ 20 रुपयांमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कार्यरत ठेवू शकता. तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जुलै 2024 पासून खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केलेत, ज्यामुळे 2 सिम वापरणारे बहुतांश युजर त्यांचा सेकंडरी नंबर रिचार्ज करू शकत नाहीत. मात्र तुमच्याकडेही एखादा सेकंडरी नंबर असेल ज्याला तुम्ही कमी खर्चामध्ये ॲक्टिव्ह ठेवू इच्छित असाल तर तुम्हाला आता केवळ 20 रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजेच केवळ 20 रुपये खर्च करून तुम्ही तुमचा जिओ, एअरटेल किंवा वोडाफोन आयडियाचा नंबर दीर्घकाळासाठी सक्रिय ठेवू शकणार आहात. दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जर कोणत्या नंबरला 90 दिवसांपर्यंत वापरलं गेलं नाही किंवा रिचार्ज केला नाही आणि त्यात 20 रुपयांचं बॅलन्स असेल तर टेलिकॉम ऑपरेटर 20 रुपये कापून पुढच्या 30 दिवसांपर्यंत नंबर ॲक्टिव्ह ठेवतील. जर तुमच्याकडे असा कुठलाही सेकंडरी क्रमांक आहे ज्याला तुम्ही कमी वापरता किंवा वारंवार रिचार्ज करू इच्छित नाही तर त्यामध्ये 20 रुपयांचा बॅलन्स ठेवा. असं केल्यानं तुमचा नंबर पुढील 30 अतिरिक्त दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह राहील. म्हणजेच 120 दिवसांपर्यंत नंबर बंद होणार नाही. याशिवाय तुम्ही तुमच्या नंबरला जिओ, एअरटेल किंवा वोडाफोनच्या व्हॉइस ओनलीवाल्या स्वस्तातल्या प्लॅन्ससोबत रिचार्जही करू शकता. असं केल्यानं तुमच्या नंबरवरती कॉलिंगच्या सोबतच इनकमिंग आणि आउटगोईंग SMS सुविधा देखील मिळेल. खाजगी टेलिकॉम कंपन्या 84 दिवसापासून ते 365 दिवसांपर्यंतचे व्हॉइस ओनली प्लॅन्स ऑफर करत असतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे 20 रुपये असतील तर तुम्ही तुमचा कोणताही नंबर, सिम कार्ड हे ॲक्टिव्ह ठेवू शकता 30 दिवसांपर्यंत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.